काहीतरी नवीन देण्याच्या उद्देशाने माई हुंडाईने आता एक नवीन गाडी काढली. आपण आता याच गाडीमध्ये आहे. या गाडीचं नाव अल्काझार असं आहे. SUV, या SUVची किंमत जी आहे ती त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. तसंच या गाडीचे जे नवीन फीचर्स आहेत त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. एक क्रेटाचं नवं मोठं व्हर्जन असल्याची माहिती आपल्याला कंपनीकडून मिळते. या गाडीबद्दलची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. अगदी कम्फर्टेबल अशी ही सीट आहे आणि अगदी आपण बघू शकतो नेमकं अल्काझारचे नवीन फीचर्स काय आहेत, ही गाडी इतरांपेक्षा का वेगळी ठरते याची आपण माहिती घेणार आहोत. हुंडाईचे सेल्स हेड जे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत. अमित चव्हाण आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. काय सांगाल सर, या ही गाडी इतरांपेक्षा वेगळी का ठरते, काय फीचर्स आहेत अल्काझार? अल्काझारबद्दल बोलायचं झालं तर पहिली गोष्ट, आपण SUV सेगमेंटमध्ये फर्स्ट टाइम गाडी ही लॉन्च केलेली आहे हुंडाईनं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला 6 सीटर आणि 7 सीटरमध्ये 3 वेगवेगळे व्हेरियंट्स लॉन्च केलेले आहेत. ज्याच्यामध्ये आहे की प्रीमियम, प्लॅटिनियम आणि सिग्नेचर. ह्या गाडीची खासियत जर सांगायचं झालं तर आपल्याला, आपण इथं बघू शकता, ह्या ठिकाणी आपल्याला DRL लॅम्प्स दिलेले आहेत. DRL लॅम्प बरोबरच तुम्हाला ह्या ठिकाणी ट्रायो हेडलॅम्प्स दिलेले आहेत. याचं कारण असं आहे की तुम्हाला रात्रीच्या वेळेला ड्राईव्ह करत असताना तुम्हाला प्रॉपर क्लिअर कट तुम्हाला गाडीचा उजेड पडावा रस्त्यावरती, त्यासाठी तुम्हाला ट्रायो बीम्स दिलेले आहेत. मोठे कॅस्केड ग्रिल दिलेले आहेत, स्टायलिश लुक दिलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्पॉट्स आहेत, मोठा लोगो आहे. दुसरी गोष्ट, कॅस्केड ग्रिल म्हणायचं कारण असं की कॅस्केड ग्रिल एक आत्ताची हुंडाईची ज्या काही नवीन गाड्या फॅसिलिटी म्हणून आलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये त्याची एक आयडेंटिफिकेशन अशी आहे की कॅस्केड ग्रिल प्लस तुम्हाला फ्रंट साईडला इथे एक कॅमेरासुद्धा दिलेला आहे जो सेफ्टीसाठी. तुम्ही ड्राईव्ह करत असताना तुम्हाला 360 डिग्रीमध्ये पूर्णपणे कॅमेराची सगळी तुम्हाला व्हिजिबिलिटी जी आहे ती इथून तुम्हाला कॅप्चर होते. 17 इंची ह्याच्यामध्ये तुम्हाला टायर्सच दिलेले आहेत, डायमंड कट अलॉय व्हील्स. हे टॉप एंड मॉडेल्सपासून आपल्याला मिळतात. आत्ताच्या फर्स्ट इन सेगमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी फुटरेस दिले आहेत की जे आत्तापर्यंतच्या कुठल्याही कॉम्पिटिशनच्या गाडीमध्ये फुटरेस नाही आहेत. त्याचा तुम्हाला बेनिफिट्स असा आहे की घरामध्ये जर का कोण वयस्कर व्यक्ती असेल, कोण लहान मुलं असतील तर त्यांना आतमध्ये एंट्री करायला ह्या गोष्टी सोप्या पडतात. रूफरेस दिलेला आहे तुम्हाला वरच्या रूफच्या स्टायलिश लुकसाठी. त्यानंतर व्हिजिबिलिटीसाठी थर्ड रोला सुद्धा तुम्हाला विंडो दिलेली आहे. बोललो की अल्काझारचे ब्रँडिंग इथं सेंट्रलाइज केलेलं आहे आणि पाठीमागे तुम्हाला बूट स्पेस आहे. आता आपण जी गाडी बघतोय ही गाडी 6 सीटरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे टेस्ट ड्राईव्हसाठी पुण्यामध्ये. दुसरी गोष्ट, आपला जर का लगेज स्पेस जर का असेल, काही तुमचे लगेज असतील किंवा तुम्ही कुठे लॉंग ट्रॅव्हल होणार असेल विकेंडला वगैरे, तर लगेजसाठी सुद्धा तुम्ही ही सीट्स फोल्ड करू शकता. हा एवढा तुम्हाला लगेज स्पेस आहे. हा जवळपास 200 तयार होतो जर तुम्ही सीट फोल्ड केलं तर. दुसऱ्या पाठीमागच्या रोसाठी तुम्हाला सेपरेट ACचे वेट दिलेले आहेत विथ कंट्रोलर. मोबाईल चार्जरचं सॉकेट दिलेले आहे, बॉटल होल्डर दिलेले आहेत. एकूणच या गाडीच्या एक्सटेरियरची माहिती आता आपण घेतली. गाडीचा लुक कसा आहे ते आता आपण बघितलं, मात्र इंटेरियर या गाडीचं कसं आहे त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. इंटरेस्टच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर डिजिटल डिस्प्ले हा जो दिलेला आहे हा मल्टी डिजिटल डिस्प्ले आहे. 26.3 सेंटीमीटरचा हा डिजिटल डिस्प्ले आहे. ब्लू लिंक कनेक्टिव्हिटीची टेक्नॉलॉजी, की ज्या ब्लू लिंक टेक्नॉलॉजीच्या आधारे तुम्ही गाडीचं पूर्णपणे ट्रॅकिंग करू शकता. गाडी जर का स्टोलन झाली असेल तर स्टोलन म्हणून तुमची गाडी तुम्ही ट्रेस करू शकता. नेव्हिगेशन फॅसिलिटी, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टेशन्स त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय. क्लायमेट कंट्रोल AC. Enjoy a pleasant and safe drive and don't forget to wear seat belt. पॅनोरामिक सनरूफ, फर्स्ट इन सेगमेंट मध्ये आपल्याकडे 6 सीटर आणि 7 सीटर मध्ये पॅनोरामिक सनरूफ हा दिलेला आहे. पॅनोरामिक सनरूफ हा पाठीमध्ये सेकंड रो पर्यंत पूर्णपणे ओपन होतो. स्पेसेस पॅनोरामिक सनरूफ दिलेला आहे ज्यातून तुम्ही स्टँड वगैरे राहून आजूबाजूचा व्ह्यू बघायला तुम्हाला इझी जाणार आहे.
म्युझिक सिस्टीमच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर आतापर्यंत वर्ल्डमधली सगळ्यात फेमस जी काही म्युझिक सिस्टीम आहे ती बोसची म्युझिक सिस्टीम आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 6 स्पीकर, 2 उफर आणि 4 ट्विटर हे बोस म्युझिक सिस्टीम आलेले आहेत. त्यानंतर डिजिटल क्लस्टर आपण इथे बघू शकता की यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आयडेंटिफिकेशन्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये आता आपण बघत आहोत की ट्रॅक्शन कंट्रोलमध्ये स्नो, सँड आणि मड असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आपल्याला दिलेले आहेत. तुम्ही ज्यावेळेला गाडी वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये ड्राईव्ह करता, वेगवेगळ्या रोडला ड्राईव्ह करता, त्यावेळेला तुम्हाला ह्या ट्रॅक्शन कंट्रोलचा उपयोग होतो. तसेच ड्राईव्हचा विषय जर का बघायला गेला तर ड्राईव्हमध्ये सुद्धा 3 वेगवेगळे आपल्याला गोष्टी दिलेल्या आहेत. पहिली म्हणजे कम्फर्ट लेवल, दुसरी आहे ती इको आणि तिसरी आहे ती स्पोर्ट. असे 3 ड्राईव्हचे तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत. स्टेअरिंग माउंटन कंट्रोल आहे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी दिलेली आहे, व्हॉल्यूम मोड, लेदर स्टेअरिंग रॅप, फोल्डेबल मिरर. इलेक्ट्रिकल सीट ऍडजस्टेबल, तुम्ही मागे पुढे करण्यासाठी हा तुम्हाला इलेक्ट्रिकल सीट ऍडजस्टेबलचा ऑप्शन दिलेला आहे. तसंच 8 वे मध्ये ही सीट फोल्डेबल होते. अप अँड डाऊन, पुश बटन स्टार्ट, कम्फर्टच्या बाबतीत जर का बोलायचं झालं तर पॅसेंजर कम्फर्टच्या बाबतीमध्ये सुद्धा इव्हन अगदी 6 फुटाचा सुद्धा पॅसेंजर अगदी आरामशीर बसू शकतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला हेडरूम चांगल्या कम्फर्टप्रमाणे मिळते. तसंच हेडरूम सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी भरपूर प्रमाणात मिळते. प्रॉपर इथं तुम्हाला हँडल्स दिलेले आहेत, ज्या ठिकाणी लाईटची सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं. वायरलेस मोबाईल चार्जर, स्टोरेज रूम, तसंच आपण याचा आर्मरेस्ट म्हणून सुद्धा वापर करू शकतो. धन्यवाद सर. एकूणच आपण बघितली की कशी गाडी आहे आणि हे क्रेटाचं नवं मोठं व्हर्जन आहे, कशी सीटिंगची जी व्यवस्था आहे, सगळी आपण याबद्दलची माहिती घेतली आहे. या गाडीचे इंटिरियर आणि एक्सटेरियर फीचर्स आपण आता बघितलेत आणि यानंतर खरंच ही गाडी खूप कम्फर्टेबल सुद्धा आहे आणि ग्राहकांच्या पसंतीस नक्कीच उतरणार आहे. माई हुंडाईच्या शोरूममध्ये आपण आलो आहोत आणि या गाडीचे संपूर्ण फीचर्स बघितलेत. नक्कीच ही गाडी कधी एकदा आपण आपल्या दारात उभी करतो असं देखील कुठेतरी ग्राहकांना नक्कीच वाटत असणारच आहे. ही गाडी जर आपल्याला आपल्या घरी न्यायची असेल आणि या गाडीच्या सर्व फीचर्सचा जर आपल्याला उपभोग घ्यायचा असेल तर नक्कीच कुडाळच्या माई हुंडाईच्या शोरूमला आपण भेट द्या. मला पण या गाडीची टेस्ट ड्राईव्ह आता घ्यायची आहे. चला तर मग मी चालली टेस्ट ड्राईव्हला. आपण सुद्धा कुडाळच्या माई हुंडाईच्या शोरूमला भेट द्या.